नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। पुणे शहर हे एकेकाळी सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जात होतं आणि या सायकलिंगच्या शहरामध्येच आता बजाज पुणे ग्रँड टूरचा विक्रमी प्रतिसादही मिळालेला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही याची मोठी जाहिरात झाली आणि प्रतिसादही खूप चांगला मिळाला। 6 जानेवारीच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सांगितलं की एकंदरीत 4 प्रकारांमध्ये सायकलचा प्रवास पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्यामध्ये मुळशी मावळ, मराठा हेरिटेज, पश्चिम घाट गेटवे आणि पुणे प्राईड म्हणजे शनिवार वाड्यासारख्या ठिकाणावरही तो जाणार आहे आणि पुरंदरच्या किल्ल्यावरती ही सायकल फेरी जाणार आहे। एकंदरीत 4 दिवसांमध्ये संपूर्ण जगातनं 35 संघ त्या ठिकाणी येत आहेत। जाणून घेऊयात जितेंद्र दुडी। सर्वात आधी आमचे प्लेयर्स कन्फर्म झाले। आता एकूण पार्टिसिपेशन जे असणार आहे ते 131 खेळाडूचे असणार आहे आणि हे 35 देशाचे खेळाडू असणार आहे। म्हणजे 35 देशाचे वेगवेगळे खेळाडू हे देशमध्ये पार्टिसिपेट करतील। याच्यामध्ये 29 टीम असणार आहे। हा 29 टीम पैकी एक टीम जी आहे ते भारताची असणार आहे। भारताची टीमचे जे खेळाडू आहेत त्याचे नाव आहे साहिल कुमार, सूर्य रमेश खातू, विश्वजीत सिंग सोरेन, दिनेश कुमार, हर्षवीर सिंग शेखोन आणि नवीन जोग असे 6 खेळाडू असणार आहे। जे 29 टीम आहे ते वेगवेगळ्या देशाची टीम आहे। त्या टीमची नावाची डिटेल्स प्रेस नोटमध्ये ऑलरेडी दिलेली आहे। त्याच्यामध्ये मी काही नाव वाचतो, जसे ग्लोबल सायकलिंग टीम आहे नेदरलँडची, त्याच्यानंतर युनिव्हर्स सायकलिंग टीम आहे नेदरलँडची, फ्रान्सची एक सिलेक्शन नॅशनल टीम आहे, युनायटेड किंगडमची एक टीम आहे, स्पेनची एक बर्गोस म्हणून टीम आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाची एक टीम रोलँड म्हणून टीम आहे, उझबेकिस्तानची नॅशनल टीम आहे, चायनाची ला निंग स्टार म्हणून टीम आहे, इंडोनेशियाचे ASC मॉन्स्टर म्हणून टीम आहे, मलेशियाची नॅशनल टीम आहे आणि अजून त्याचे 2 टीम आहे, प्रो सायकलिंग टीम आहे आणि त्याच्यानंतर एक तेलंगाणू सायकलिंग टीम म्हणून आहे। थायलंडची 2 टीम आहेत, त्याच्यामध्ये ग्रँड थॉर्नटोन सायकलिंग टीम आहे, मॉरिशसची एक टीम आहे, एस्टोनियाची आहे आणि बाकी डिटेल्स जे आहेत ते प्लेस नोटमध्ये आम्ही दिलेली आहे।